नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर आता पार्थ म्हणू लागतो, जीवा नंदिनी हे सगळं काही खरंच खूप रिस्की आहे। आई म्हणते ते अगदी खरं आहे, प्लीज तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका। तर माननीताई म्हणतात, तुम्हाला कळतं का रे, तुमचं काय चाललंय मला काहीच कळत नाही। म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही असं काहीतरी वागता की ज्यामुळे मला या सगळ्यामुळे टेन्शन येतं। तर काव्या म्हणते, नाही पण नंदिनीताई मानलं पाहिजे या तुला, म्हणजे मी जर त्या ठिकाणी असते तर। आता पार्थ म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तर माननीताई म्हणतात, काव्या काय चाललंय तुझं? झालं तू अजून झाडावर चढव त्यांना। तर काव्या म्हणते, नाही नाही आई, तसं काही नाहीये। हो असं काय करताय, जीवाचा मित्र होता ना तिथे इन्स्पेक्टर। तर माननीताई म्हणतात, हो पण तो जर वेळेवर तिथे पोचलाच नसता तर नंदिनी माननीताईंना म्हणते, हो आई तुमचा राग रास्त आहे, पण कितीतरी निष्पाप जीवाचा प्रश्न होता हो। आणि आई तुम्हीच मला सांगा, एखादा गुन्हा घडतोय तर मग आपण त्याकडे कानाडोळा कसा करायचा? तर माननीताई म्हणतात, नंदिनी मी अगोदरही सांगितलं की आपण सामान्य माणसं आहोत। तर नंदिनी म्हणते, आई सामान्य माणसंच क्रांती घडवतात ना? आता काव्या माननीताईंना शांत करते आणि म्हणू लागते, आई आई प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज चिडू नका बरं। आई बाळ ऐकतंय सगळं काही, बाळाला सगळं काही ऐकू जातंय, बाळ काय म्हणत असेल। माझी आजी येता जाता सगळ्यांवर चिडतच असते, चिडका बिंबाही नुसता। तर माननीताई म्हणतात, करा माझीच मस्करी करा। तर जीवा म्हणतो, हो हो ह्या म्हातारीची मस्करीच करायची आहे। आता माननीताई जीवा आणि काव्याला एक धपाटा देतात। तर पार्थ म्हणतो, जोक सपाट, परंतु जीवा आणि नंदिनी खरंच तुम्हाला मानलं पाहिजे, म्हणजे रक्ताचं किंवा ओळखीचं कुठलंही नातं नसताना तुम्ही त्या माणसांच्या तावडीतून इतक्या मुलांची सुटका केलीत। तर नंदिनी म्हणते, अहो पण तो मास्टर अजून सापडला नाहीये, तो जर मास्टर सापडला असता तर जीवा म्हणतो, सापडेल, सगळं काही नीट होईल, पण तुला आता आरामाची गरज आहे। डॉक्टर काय म्हणाले आहेत की तुला आराम करणं गरजेचं आहे। नंदिनीच्या डोक्यात मात्र फक्त त्या मास्टरचा विचार चालू असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता नंदिनी बेडवरून खाली उतरत असते, त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा येतो आणि नंदिनीला म्हणतो, ए काय चाललंय तुझं? परत वरती बसायचं। नंदिनी बसते तर जीवा म्हणतो, हे घे, ही गोळी घ्यायची आहे तुझी। नंदिनी मी म्हणते की नाही नको, आत्ता नको, मी नंतर घेईन ना। जीवा म्हणतो, तुझ्या नंतरला ना खूप अंतर असतं। नंदिनी म्हणते, नाही नाही तसं काही नाहीये, तुम्ही माझं ऐकणार नाही आहेत का? जीवा म्हणतो, नाही, या बाबतीत मी तुझं अजिबात ऐकणार नाही किंवा कोणाचंच नाही। आता नंदिनी गोळी खाते आणि जीवाला म्हणते, आता मी येऊ, खूप कामं बाकी आहेत। आपल्या सकाळच्या नाश्त्याची तयारी करून ठेवायची आहे, डाएट प्लॅनची तयारी करून ठेवायची आहे, भरपूर कामं आहेत, येते मी। जीवा म्हणतो, तुला नक्की चावी कोण मारतं ग? म्हणजे सकाळी उठल्यापासून मला ही कामं करायची आहेत, मला ती कामं करायची आहेत। अगं सकाळी उठल्यापासून घरात फक्त गरागर फिरत असतेस, अगदी बाहुलीप्रमाणे। तर नंदिनी म्हणते, कोण म्हणजे? मला चावी मारणारी व्यक्ती माझ्या समोरच आहे, माझा जीवा नावाचा बाहुला। तर जीवा हसू लागतो। नंदिनी म्हणते, पसारेवाला। तर त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, ऐक ना, अजूनही मला तो दिवस आठवतोय जेव्हा तुझा फोन हरवला होता आणि तू मला सांगितलं होतं की मला जरा फोन लावा बरं। नंदिनी म्हणते, आणि त्यावेळी तुमच्याकडे माझा नंबरच नव्हता। जीवा म्हणतो, त्यावेळी एवढी चिडली होतीस ना तू, मग मी माझ्या फोनवरून तुझा नंबर डायल केला। नंदिनी म्हणते, हो का, आणि मग कोण वैतागलं होतं? आता दोघांनाही तो प्रसंग आठवतो। जीवाने नंदिनीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये चकाचक बाई म्हणून सेव्ह केलेला असतो। नंदिनी पाहते आणि म्हणते, चकाचक बाई? तर जीवा म्हणतो, हो, तुला माझी ही खोली सतत आवरायची असते ना, म्हणून आजपासून तू चकाचक बाई। तर नंदिनी ते सर्व क्षण आठवताच जीवाला म्हणते, खरंच किती छान क्षण होते ना ते, खूप छान दिवस होते ते। जीवा म्हणतो, हो खरंच खूप छान दिवस होते, पण मी काय म्हणतोय, आता मी माझ्या बायकोचा नंबर बायको किंवा नंदू डार्लिंग असा सेव्ह करू का? नंदिनी म्हणते, नाही, अजिबात नाही। आपल्या बायकोचा नंबर डार्लिंग किंवा बायको असा सेव्ह करणारे भरपूर जण असतात, पण तुमच्यासारखं चकाचक बाई म्हणणारं दुसरं कोणीच नाही। माझा पसारेवाला मला खूप आवडतो, अगदी कसाही असला तरी। आता जीवा नंदिनीचा कान पकडतो आणि म्हणतो, कसाही असला तरी म्हणजे काय? नाही नाही, जा जा, चालती हो, आता जायचं आणि आपलं डाएट फूडचं आहे ना जे काही प्लॅन ते पूर्ण करून यायचं, आता हीच तुला पनिशमेंट। आणि जीवाने नंदिनीला मस्त शिक्षा दिलेली असते। जीवा थोडा रुसून बसतो। तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आपल्यासाठी तुमच्यासाठी काय करणं मला कधीच शिक्षा वाटत नाही।
आता नंदिनी उठून पुन्हा एकदा किचनमध्ये जाणार, परंतु उठता क्षणी तिला पुन्हा एकदा चक्कर आल्यासारखं वाटतं. जीवा तिला सावरतो आणि विचारतो, काय झालंय, तुला पाणी हवंय का? नंदिनी म्हणते, नाही नको, पाणी नकोय. जीवा म्हणतो, बघितलंस का, यासाठीच नवऱ्याची भरभक्कम साथ हवी असते. नवऱ्याची साथ असेल तरच सोप्या होतात ना गोष्टी. नंदिनी म्हणते, हो. तर जीवा म्हणतो, जाशील का की येऊ कमी सोडायला? नंदिनी म्हणते, नाही, त्याची काहीच गरज नाहीये, मी जाईन. असं म्हणत आता नंदिनी तिची कामं आवरण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे आता नंदिनी रूममधून बाहेर पडताच जीवा लगेच एक फोन करतो आणि म्हणतो, हो आणलंयस का सगळं काही? हो ना, ती चातच नव्हती, पण कशी बशी आता बाहेर पडली, पण मी सांगितलेलं. तर जीवाला ती व्यक्ती म्हणते की हो. जीवा लगेच दरवाजा उघडतो आणि त्याने जे काही वस्तू मागवलेली असते ती घेतो आणि म्हणतो, आता बघ चकाचक बाई मी काय करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, वसू आत्या रम्याची पायाला दुखापत झालेली असते आणि म्हणूनच तिच्या पायाला मलम लावून देतात आणि म्हणतात, झालं मलम लावून, रम्या आता तुला बरं वाटेल. रम्याचा मात्र कुठेच लक्ष नसतो. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या ग काय झालंय, कुठे तंद्री लागली आहे तुझी? वसू आत्या मस्करीतच रम्याला म्हणतात, विजयला बोलवू का पाय चेपून द्यायला? आता मात्र रम्या चिडते आणि म्हणते, आई. वसू आत्या म्हणतात, नाही ग, मी गंमत करत होते ग, पण काय झालंय, कसला विचार करतेस तू एवढा? रम्या वसू आत्यांना म्हणते, आई आपल्याला जो विजयने प्लॅन सांगितलाय ना तो आपण करूयात. तर आता वसू आत्या म्हणतात, हो पण खरंच खूप मोठा प्लॅन आहे का हा? रम्या म्हणते, पण तो आपल्या पथ्यावर पडणार आहे ना? तर वसू आत्या म्हणतात, पथ्यावर पडणार आहे म्हणजे काय? पडणारच आहे. अगं आत्तापर्यंत आपण जे काही प्लॅन केलेत ना त्याला मस्त तडका लागेल. फक्त मला वाटतंय की ही सगळ्यात मोठी सेफ आहे. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहिल्या पाहिजे. तर रम्या म्हणते, हो आई, त्या गोष्टी तर आपल्या हातात राहतीलच. आई कसं आहे ना, विजयला मुठीत ठेवणं हे माझ्यासाठी फार मोठं काम नाही आहे, कारण तो माझ्या प्रेमात आंधळा आहे. आणि आई तुला तर माहीतच आहे, प्रेमात आंधळा असणारा माणूस काहीही करू शकतो, कुठलंही टोक गाठू शकतो. आता विजयच्या या प्लॅनमुळे या घरातली सगळी सूत्रच हलून जातील. आता वसू आत्या आणि रम्या यांनी संपूर्ण देशमुखांना उद्ध्वस्त करण्यासाठी आता विजयची साथ घेतलेली असते. रम्या पुढे वसू आत्यांना म्हणते, आणि एकदा का आपलं काम झालं की मग कोण विजय? वसू आत्या म्हणतात, म्हणजे? तर रम्या म्हणते, म्हणजे यूज अँड थ्रो, टिश्यू सारखं वापर करायचं आणि मग फेकून द्यायचं. वसू आत्या म्हणतात, नाही रम्या, अगं किती चांगला मुलगा आहे तो, तुझ्यावर खरंच अगदी मनापासून प्रेम करतोय तो, तुझं फ्युचर तोच आहे. रम्या तुला कळतंय का? तर रम्या वसू आत्यांना म्हणते, आई आपण फक्त माझ्या प्रेझेंटचा विचार करूयात का? वसू आत्या म्हणतात, करा, प्रेझेंटचाच विचार करा. असं म्हणत वसू आत्या रागानेच रम्याकडे पाहतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी किचनमध्ये आवरावर करत असते. त्याचवेळी मिथून काका येतात आणि म्हणतात, नंदिनी ग काय करतेस, तुझी कामं आवडली नाहीत का? नंदिनी म्हणते, नाही नाही, होतच आलंय, उद्याची थोडी तयारी करायची होती ती करून घेतली, पण तुम्हाला काही हवं होतं का? मिथून काका म्हणतात, नाही ग, घरच्या सगळ्या फरशा मोजून झाल्यात, किती आहेत त्या, म्हटलं किचनमधल्या मोजाव्यात. नंदिनी म्हणते, तुम्ही पण ना काका. असं म्हणत नंदिनी म्हणते, बरं मी येते. तर मिथून काका म्हणतात, नंदिनी अगं ती जुई आहे ना, ती खरंच किती छान आणि गोड मुलगी आहे, मला तर खरंच खूप आवडली. नंदिनी म्हणते, हो ना काका. काका ती आहे चिमुरडी, परंतु बुद्धी मात्र एकदम तल्लक आहे. तर मिथून काका म्हणतात, पण तिला बघून मला कोणाची आठवण झाली माहीत आहे का? नंदिनी विचारते, कोणाची? तर मिथून काका म्हणतात, माझ्या पियूची, श्रेयाची. माझी पिऊ आहे ना, ती लहानपणी अशीच बोलायची, अगदी पोपटासारखी. मी काय म्हणतो, आपण त्या जुईला इथेच ठेवून घेऊयात का? तर नंदिनी म्हणते, काका. तर मिथून काका म्हणतात, म्हणजे काय आहे, या जुईच्या रूपाने मला माझ्या श्रेया आणि पियूचं बालपण पुन्हा एकदा नव्याने अनुभवता येईल ना? तर नंदिनी म्हणते, हो काका, तुमचं बरोबर आहे, परंतु आपण तसं नाही करू शकत ना, कारण ती तिच्या मावशीकडे राहते. पण आपल्याला जर तिची आठवण आली तर आपण तिला भेटू शकतो कधीतरी जाऊन. नंदिनी म्हणते, बरं मी येऊ का? तर मिथून काका म्हणतात, काय माहिती याचं झालं असेल का? आता मिथून काका जीवाने सांगितल्याप्रमाणे नंदिनीला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता मिथून काका नंदिनीला म्हणतात, बरं ठीक आहे, गुड नाईट, एन्जॉय. नंदिनी म्हणते, एन्जॉय? तर आता मिथून काका म्हणतात, म्हणजे तू आता झोपायला जातेस ना, म्हणजे आराम कर, एन्जॉय कर, असं मला म्हणायचं होतं. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, गुड नाईट. असं म्हणत नंदिनी आता तिच्या रूमच्या दिशेने जायला निघालेली असते. आता नंदिनी तिथून निघून जाताच मिथून काका लगेच जीवाला फोन करतात आणि म्हणतात, अरे बाबा, या नंदिनीसोबत ना जमेल तेवढ्या बायकांसारख्या गप्पा मारल्यात, परंतु आता ती येते, तुझं झालंय का सगळं काही आवरून? हां, मग आता सगळं काही नीट दमाने घे आणि प्रेमाने घे. असं म्हणत मिथून काका फोन ठेवतात.
मिथुन काका म्हणतात क्या बात आहे. म्हणजे बायकोसाठी एखादं सरप्राईज प्लॅन करणं म्हणजे खरंच किती छान वाटत असतं. मी सुद्धा माझ्या मंजूसाठी खूप प्लॅन करायचो, पण अगोदरच तिला कळायचं. पण माझा जिगर आहे ना, हे सगळं काही करतो ते पाहून आय लाईक दिस असं म्हणत मिथुन काका खूप खुश होतात. आता जीवाने नंदिनीसाठी खूप छान सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. संपूर्ण रूम सजवलेली असते आणि त्याच वेळी नंदिनी येते आणि दरवाजा वाजवत म्हणते, जीवा अहो दरवाजा उघडा. जीवा म्हणतो हो आलो आलो. नंदिनी म्हणते अहो पण तुम्ही दार का लावलंयत? जीवा म्हणतो हो आलो ना मी. असं म्हणत आता जीवा दरवाजा उघडतो आणि नंदिनी ज्यावेळी आतमध्ये पाऊल टाकते त्यावेळी ती खूप भारावून जाते. नंदिनी म्हणते जीवा हे काय आहे? खरंच किती छान आहे ना. जीवा म्हणतो तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन. आवडलं का तुला? नंदिनी म्हणते हो खूप आवडलं आहे. नंदिनी जीवाचं कौतुक करत म्हणते अरे वा, जन्मीजय देशमुख आज जास्तच फॉर्ममध्ये दिसत आहेत. जीवा म्हणतो हो ना, म्हणजे आता सगळं काही नीट झालंच आहे. डॉक्टर सुद्धा म्हणाले आहेत की काळजी करायचं कारणच नाही आहे. आता आपण लग्नानंतर खूप वेळ एकत्र घालवला, त्याचा रिझल्ट येईल तेव्हा येईल, परंतु तोपर्यंत सगळंच का बांधून ठेवावं? आता नंदिनी जीवाला धपाटा घालते. जीवा म्हणतो काय झालं? नंदिनी म्हणते तुम्ही कधी काय आणि काय बोलाल ना त्याचा खरंच काही नेम नाही. जीवा म्हणतो खरंच त्याचं काय आहे ना नंदिनी? आता ज्या ठिकाणी हार्टशेपवाले बलून डुलताना दिसत आहेत ना, थोड्या दिवसानंतर त्या ठिकाणी बाळाची धुपटी आणि लंगोट वाळताना दिसतील. आता नंदिनी लाजते आणि जीवाला पुन्हा एक धपाटा घालते. जीवा म्हणतो खरंच सांगतोय मी, पण हे बघ तुझ्यासाठी मी खूप वाट बघितली, बस आता चल. नंदिनी म्हणते एक मिनिट, हे सगळं काही मिथुन काकांना माहीत होतं का? म्हणजे तेव्हाच ते मला म्हणत होते एन्जॉय कर वगैरे. मी खरं तर तोच विचार करते की मिथुन काका माझ्यासोबत एवढा वेळ का बोलत बसलेत, परंतु या प्रश्नाचं उत्तर मला आत्ता कळतंय की मिथुन काका माझ्यासोबत एवढा वेळ गप्पा का मारत होते. तुम्ही इथे तयारी करत होता म्हणून त्यांनी मला बोलण्यात गुंतवून ठेवलं का? तर जीवा म्हणतो हो, शेवटी काका कोणाचा? आणि तसंही प्रोसेसपेक्षा रिझल्ट महत्त्वाचा आहे, हो की नाही? नंदिनी म्हणते हो अगदी खरं आहे. तर जीवा आता नंदिनीला बसवतो आणि म्हणतो ये बस सावकाश. असं म्हणत शिवाने खूप छान नंदिनीसाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो. नंदिनी म्हणते अहो सकाळी लवकर उठायचं आहे. जीवा म्हणतो ठीक आहे ना, इतके दिवस व्यायाम करून तू तुझं वजन कमी केलंयस ना, त्याचंच हे सेलिब्रेशन आहे. तर नंदिनी म्हणते सेलिब्रेशन? जीवा म्हणतो येस सेलिब्रेशन. जीवा म्हणतो एकच मिनिट, मी ना हळूहळू गोष्टी विसरत जातो, एक गोष्ट तर मी विसरूनच गेलो. असं म्हणत आता जीवा रुमालाने नंदिनीचे डोळे बंद करत असतो आणि त्यावेळी नंदिनी जीवाला विचारते जीवा तुम्ही हे काय करताय? जीवा म्हणतो एकच मिनिट सगळं काही समजेल. नंदिनी म्हणते हो पण नक्की काय चाललंय तुमचं? जीवा म्हणतो काय आहे ना, तुझ्यासाठी मी एवढं सरप्राईज प्लॅन केलं आहे. मग आता मी तुझ्यासमोर एक एक वस्तू ठेवणार, म्हणजे मी तुझी आता परीक्षा घेणार आहे आणि आता त्या वस्तू काय आहेत हे तू नाकाने वास घेऊन ओळखायचं आहे. आणि जर तू वस्तू बरोबर ओळखल्यास तर त्या वस्तूंमध्येच तुझं गिफ्ट असेल. आता ते तुला गिफ्ट शोधायचं आहे. नंदिनी म्हणते जीवा काय आहे? जीवा म्हणतो एकच मिनिट, मी वस्तू घेऊन येतो. असं म्हणत आता जीवा वस्तू आणण्यासाठी निघून जातो. नंदिनी म्हणते जीवा तुम्ही कुठल्या पण वस्तू घेऊन येऊ नका माझ्या नाकासमोर, म्हणजे तुमचे वापरलेले सॉक्स वगैरे. जीवा म्हणतो एक मिनिट काय म्हणालीस? तर आता नंदिनी म्हणते म्हणजे तुम्ही असंच काहीतरी करणार आहात का? जीवा म्हणतो अरे बापरे, हे किती छान होतं, मला का नाही सुचलं? नंदिनी म्हणते म्हणजे तुम्ही खरंच सॉक्स आणणार आहात का सिरियसली? जीवा म्हणतो नाही ग, असं मी काहीही करणार नाही. आता जीवा नंदिनी समोर हात धरत म्हणतो हे किती आहेत? नंदिनी हात बाजूला करते आणि म्हणते जीवा गप्प बसावं. जीवा म्हणतो एक मिनिट, तुला माझा हात कसा काय दिसला आणि तू माझा हात कसा बाजूला केलास, म्हणजे तुला दिसतंय ना? नंदिनी म्हणते नाही जीवा, मला काहीही दिसत नाहीये, मी खरं सांगते. चला पटकन तुम्ही वस्तू घेऊन या समोर. जीवा म्हणतो हे बघ आणलीच आहे, बघ बघ काय आहे. नंदिनी आता ती वस्तू वास घेण्यासाठी पुढे जाते. जीवा म्हणतो कसला वास घेतेस? काहीच नाहीये, थांब जरा. असं म्हणत जीवाने आता नंदिनीची छान परीक्षा घेतलेली असते आणि जीवा म्हणतो बरं झालं, आता मला कळालं की तुला काहीच दिसत नाहीये. असं म्हणत आता जीवा त्याने आणलेली सरप्राईज वस्तू नंदिनीच्या समोर धरतो आणि ती असतात निशिगंधाची फुलं. आता ती ज्यावेळी नंदिनीच्या समोर धरली जातात त्यावेळी नंदिनी लगेच ओळखते आणि म्हणते ओके निशिगंधाचं फूल. जीवा म्हणतो म्हणजे तू ओळखलंस? जीवा नंदिनीला म्हणतो ओळखलंस? तर नंदिनी जीवाला म्हणते म्हणजे काय? जीवा म्हणतो मग थांब, आता मी बाजूला ठेवतो. असं म्हणत जीवा आता ती निशिगंधाची फुलं बाजूला ठेवतो आणि त्यानंतर दुसरी एक वस्तू समोर घेऊन येतो, तो म्हणजे आंबा असतो. आता जीवा नंदिनीच्या नाकासमोर आंबा धरतो आणि आता ती वस्तू काय आहे ही ओळखायला सांगतो.
नंदिनी आता वास घेते आणि म्हणू लागते, आहा हा हा गोडसर सुगंध फक्त एकाच वस्तूचा असू शकतो. जीवा विचारतो कोणत्या? नंदिनी म्हणते आंबा. आता नंदिनीने ती सुद्धा वस्तू ओळखलेली असते. जीवा म्हणतो चकाचक बाईचं नाक सुद्धा एकदम चकाचक आहे. नंदिनी म्हणते अहो. जीवा म्हणतो सगळ्याच वस्तू तू कशा ओळखतेस? नंदिनी म्हणते अहो तुम्ही वस्तूच इतक्या सोप्या आणल्यात की ओळखणं किती सोपं आहे. काहीतरी कठीण वस्तू घेऊन ये ना, म्हणजे मी ओळखू शकणार नाही. जीवा म्हणतो कठीण चालेल, काही हरकत नाही, अशी कठीण वस्तू माझ्याकडे आहे. असं म्हणत आता जीवा पुढची वस्तू नंदिनीच्या नाकासमोर धरतो आणि नंदिनी एका वासामध्येच ओळखते की हे जीवाचं शर्ट आहे. नंदिनी म्हणते तुमचा पांढरा शर्ट. जीवा म्हणतो काय? हा शर्ट आहे आणि तरी तुला कळालं की हा माझा शर्ट आणि तोही पांढरा? नंदिनी म्हणते अहो तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर पुन्हा एकदा परफ्यूमची आंघोळ करता, मग कळणारच ना. जीवा म्हणतो हो, पण तुला कसं कळालं की हा पांढरा शर्ट आहे? नंदिनी म्हणते आज नाही का घातला होता आणि फसा परफ्यूम मारला होता, त्याच्यावरूनच मी ओळखलं की हा तुमचा पांढरा शर्ट आहे. आता कळालं का? जीवा म्हणतो तुला दिसत तर नाही आहे ना? नंदिनी म्हणते नाही जीवा, मला दिसत नाही आहे, खरं सांगतेय मी. जीवा म्हणतो तशी सॉलिड हुशार आहे हा माझी नंदू डार्लिंग. 1 मिनिट, अजून काहीतरी दुसरा देतो. असं म्हणत आता जीवा पुढची वस्तू नंदिनी समोर आणतो. एका क्षणाचा विलंबही न करता नंदिनी ती वस्तू ओळखते आणि म्हणते वडापाव. आता मात्र नंदिनी लगेच डोळ्यावरचा रुमाल काढते, कारण वडापाव हा तिच्या सगळ्यात आवडती वस्तू असते. आणि नंदिनी म्हणते पण जीवा हे तर आपल्या डाईटमध्ये नाहीच आहे. जीवा म्हणतो काही हरकत नाही, एवढे दिवस तू डाईट फॉलो केलायस आणि स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलायस आणि खूप छान प्रयत्न होता आणि तो तुला जमलाही आहे. मग आजचा एक दिवस आता आपलं डाएट बाजूला ठेवायला काहीच हरकत नाही आणि त्याचा रिवॉर्ड आहे हा बक्षीस तर मिळायलाच पाहिजे ना. नंदिनी म्हणते नक्की ना? जीवा म्हणतो हो नक्की, नाहीतर मग तुम्हीच म्हणाल हीच तुझी परीक्षा होती आणि तू फेल झालीस या परीक्षेत. नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला हसायला येतं. जीवा म्हणतो नंदिनी मी असं अजिबात काहीही म्हणणार नाही, आज तुझी परीक्षा नाही, आज फक्त रिवॉर्ड आहे, ओके? नंदिनी म्हणते हो चालेल. आता नंदिनी जीवाला म्हणते अहो पण ही चिटिंग आहे ना? जीवा म्हणतो नाही, चिटिंग वगैरे असं काही नाही आहे, आज फक्त खाऊन घ्यायचं आहे. असं म्हणत जीवाने नंदिनीसाठी तिचा आवडता वडापाव आणलेला असतो आणि आता दोघंही वडापाव एन्जॉय करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रम्या विजयला फोन करते. विजय फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो, सगळं काही ठीक आहे ना? कोणी तुला काही बोललं तर नाही आहे ना? तसं असेल तर मला आत्ता सांग, मी ताबडतोब तिकडे येतो. तर आता रम्या म्हणते 1 मिनिट होल्ड, शांत हो, मला इथे कोणीही काहीही बोललेलं नाही, त्यामुळे उगाच धावपळ करायची काहीच गरज नाही विजय. त्यापेक्षा विजय मी जे काही सांगते ना ते ऐक शांतपणे, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. विजय म्हणतो बोल ना रम्या. हे बघ विजय, मी आत्तापर्यंत खूप काही गोष्टी सहन केल्या, खूप गोष्टी मला सहन करण्याच्या पलीकडे होत्या, परंतु तू माझ्यासोबत होतास, तू मला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलीस. पण विजय आता माझे पेशन्स संपलेत रे आणि सगळे रस्तेही संपलेत. पण आता बस, मी आता ठरवलं आहे की परतीचे दोर कापून टाकायचे. तू आता तयारी करायला घे. विजय खुश होतो आणि म्हणतो म्हणजे मी, आई आणि तू आज कॅफेमध्ये बसून प्लॅन केला तो? तर आता रम्या म्हणते एक्झॅक्टली, युअर प्लॅन इज ऑन मिस्टर विजय. आता विजय खुश होतो आणि म्हणू लागतो आता तू बघ मी येतोय ना, मग आता राडा आणि धुरळा एकत्रच करू. रम्या खुश होते आणि म्हणते ओके. असं म्हणत रम्या फोन ठेवते. तर दुसरीकडे विजय तोही या सगळ्यामुळे खूप खुश असतो. रम्या इथे मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते राडा आणि धुरळा. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणतो काय मग कसं वाटतंय आज वडापाव खाल्ल्यानंतर? नंदिनी म्हणते खरंच खूप मस्त, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, खूप काळ आपल्या मोहापासून दूर राहिल्यानंतर जो काही आपल्याला आनंद मिळतो ना तसं अगदी वाटतंय, खरंच खूप छान वाटतंय. आता जीवा आणि नंदिनी वडापाव एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळी दरवाजा वाजवला जातो. नंदिनी जीवाच्या हातात आपल्या हातातील वडापाव देते आणि दरवाजा उघडण्यासाठी जाते. दरवाजा उघडून पाहते तर त्या ठिकाणी मानिनीताई आलेल्या असतात. नंदिनी म्हणते आई तुम्ही या ना, आत या. आता मानिनीताई ते सगळं डेकोरेशन पाहतात आणि म्हणतात सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल ना, पण सॉरी. नंदिनी अगं त्याचं काय झालं, म्हणजे हे आपला चार्जर मित्राच्या बॅगमध्ये ठेवून तिथेच विसरून आले आहेत आणि आता माझा चार्जर बरकावून बसले आहेत. मग माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त 2% आहे गं आणि तुझ्याच मोबाईलचा चार्जर माझ्या मोबाईलला लागतो, म्हणून म्हटलं तुझा चार्जर घेऊन यावा, देशील का मला? नंदिनी म्हणते हो आई, त्या खणात आहे, मी घेऊन येते. असं म्हणत नंदिनी आता चार्जर आणण्यासाठी जाते. तरी ते मानिनीताई म्हणतात जीवा
छान हा. परंतु जीवा काहीच बोलत नसतो. जीवा असा गाल फुगवून बसलेला असतो. मानिनीताई म्हणतात, तुला काय झालंय, असा गाल फुगवून का बसलायस? जीवा, अरे स्वतःकडे लक्ष द्या, नाहीतर असं व्हायचं नंदिनी तिची तब्येत मेंटेन करेल आणि ती बारीक होईल आणि तू मात्र असा फुगा होऊन बसशील. तरी सुद्धा जीवा काही हसत नसतो. मानिनीताई म्हणतात, तुला हसायला येत नाहीये का जीवा? काय झालंय? असू देत, चालू देत, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, पण छान आहे हा, असं म्हणत मानिनीताई बाहेर पडणार. पुन्हा एकदा मागे फेरी मारतात आणि म्हणतात, कसला तरी खमंग वास येतोय. नंदिनी म्हणते, खमंग? मानिनीताई म्हणतात, हो, समोसा किंवा वडापाव असाच काहीतरी वास आहे. तर मानिनीताई म्हणतात, कोणी आणलंय का? नंदिनी म्हणते, नाही आई, त्याचं काय झालं, मग अशी मिथून काका खात होते, खाता खाता रूममध्ये आले, त्यामुळे कदाचित रूममध्ये वास राहिला असेल. तर आता मानिनीताई म्हणतात, त्यांचं ना काही असतं, मिथून भाऊजींना सांगायला हवं, रात्री अपरात्री असं काही खाऊ नका. जेव्हा, अरे काकाकडे लक्ष दे. तर मानिनीताई म्हणतात, अरे ठीक आहे, तुमचं चालू देत, मी येते. आणि जीवा, तुझं काय चाललंय ना ते चालू देत हा, असं म्हणत मानिनीताई निघून जातात. नंदिनी लगेच दरवाजा बंद करून घेते आणि जीवा पटापट वडापाव खात असतो. नंदिनी म्हणते, जीवा काय चाललंय हे? जीवा म्हणतो, खरंच म्हणजे कितीतरी वर्षानंतर असं काहीतरी करताना खरंच खूप मजा आली, खूप छान वाटलं हा. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही पण ना, असं म्हणत जीवा आता हा दिवस खरंच खूप एन्जॉय करत असतो. तर नंदिनी म्हणते, जीवा मला सुद्धा हा दिवस खूप छान वाटला, आजचा दिवस किती छान गेलाय ना आपला. जीवा म्हणतो, हो ना, म्हणजे आयुष्यात काही घडतच नव्हतं, सनसनाटी असं काही होतच नव्हतं, पण आज खूप दिवसांनी खूप बरं वाटलंय मला. तर नंदिनी जीवाला म्हणते, मी काय म्हणते की मला अजून एक वडापाव. जीवा म्हणतो, आहे ना, असं म्हणत आता जीवा नंदिनीला वडापाव देतो. नंदिनीला वडापाव भयंकर आवडत असतो आणि तीच पार्टी आज जीवाने ठेवलेली असते आणि दोघंही तो दिवस ती रात्र खूप छान एन्जॉय करतात. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, मिथून काका ब्रेकफास्ट करत असतात आणि त्याच वेळी पार्थ येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग काका. तर आता मिथून काका म्हणतात, व्हेरी गुड मॉर्निंग, हा गे टोस्ट फ्री स्टाईल. पार्थ म्हणतो, फ्री स्टाईल? तर मिथून काका म्हणतात, हो, अरे मोजवाप नाहीये त्याला, भरपूर असा मस्का लावून ठेवलेला आहे, घे तुला, असं म्हणत पार्थला टोस्ट देतात. आणि त्याचवेळी मानिनीताई सर्वांसाठी चहा घेऊन येतात. मानिनीताई म्हणतात, काय रे, काव्य येते का ब्रेकफास्टसाठी? तर पार्थ म्हणतो, इतक्यात येतील असं वाटत नाहीयेत, कारण काल रात्री त्यांनी भरपूर अभ्यास केला आहे. मानिनीताई म्हणतात, काव्याने अचानकच इतका भरपूर अभ्यास करायला सुरुवात केली, त्यामुळे मला तर तिचं खरंच प्रचंड कौतुक वाटतंय. पण पार्थ, तिला सांगा काळजी घे गा बाई, कारण ॲसिडिटी ही तर आधीच पोचलेली असते प्रेग्नेंट बाईच्या पाठीशी आणि त्यात ती जागरण करते, त्यामुळे उगाच बाधायला नको. तर पार्थ म्हणतो, आई, मी त्यांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला, मी तसा प्रयत्नही केला, पण त्यांचं डेडिकेशन पाहिलं ना की मग मात्र मला काहीच सुचत नाही. मिथून काका म्हणतात, कसं सुचणार, आधीच बायको पुढे काही न सुचणं हे तर नवऱ्याच्या 5वीलाच पुजलेलं असतं. आता मात्र पार्थ आणि मानिनीताई हसू लागतात. मानिनीताई म्हणतात, असं काही नाही या. तर पार्थ म्हणतो, डोंट वरी, मी काळजी घेईन त्यांची. आणि त्याचवेळी पार्थला फोन आलेला असतो. पार्थ चिडतो आणि म्हणतो, यासाठी तुम्ही मला फोन केलाय का? यासाठी आपल्या ऑफिसमध्ये माणसं आहेत ना, आता प्रेझेंटेशन कसं द्यायचं हे सुद्धा आता तुम्हाला मीच सांगायचं आहे का? म्हणजे क्लायंटचं प्रेझेंटेशन याकडे सुद्धा मीच लक्ष द्यायचं आहे का? पार्थ म्हणतो, व्हॉट, मेल? एक मिनिट, मी चेक करतो, असं म्हणत पार्थ आता त्याचा मेल चेक करतो. मानिनीताई म्हणतात, काय रे, काय झालंय? तर पार्थ चिडतो आणि म्हणतो, ही रम्या ना रोज नव्याने काहीतरी नाटकं करत असते, मला सुखाने जगू द्यायचं नाही असं तिने ठरवलंच आहे. मानिनीताई म्हणतात, पार्थ शांत हो, आता काय केलंय त्या रम्याने? तर आता पार्थ म्हणू लागतो, कणकरांचा फोन आला होता, रम्याने रिझाईन केला आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. पार्थ म्हणतो, एकाच घरात राहतो ना आपण, मग समोरासमोर येऊन सांगायचं, मेसेज करायचा नाही, पण ईमेल केलाय आणि तो सुद्धा कुठे? ऑफिसच्या वेबसाईटवर. पण तिचं पण बरोबर आहे, कारण तिला हे चांगलंच माहीत आहे की मी ऑफिसला गेल्याशिवाय मेल ओपन करत नाही आणि म्हणूनच तिने ही सगळी नाटकं केली आहेत. मानिनीताई म्हणतात, हो, पण झालं का हिला अचानक? तर पार्थ म्हणतो, पण याचं उत्तर आता तीच देऊ शकते. तर दुसरीकडे जीवा तयार होत असतो. नंदिनी तिची कामं आवरत असते. तर जीवा म्हणतो, ए नंदिनी, काल किती मज्जा आली ना, म्हणजे गारेगार AC मध्ये गरमागरम वडापाव, हिरवी चटणी, लाल मिरची आणि त्यानंतर तो वाफाळता चहा. मी काय म्हणतो, आज पुन्हा एकदा? तर नंदिनी म्हणते, नाही आहे ना, अहो काय चाललंय हे, पुन्हा पुन्हा तेच नाही करायचं आणि मग काय उपयोग आहे वर्कआउटचा? जीवा म्हणतो, ठीक आहे, पण बघ ना, म्हणजे आपली प्रत्येक रात्र ही खास आणि छानच गेली आहे, पण कालची जी रात्र होती आणि तो वडापाव नेक्स्ट लेवलचा होता कालचा दिवस. तर नंदिनी म्हणते, हो, हे मात्र खरं आहे.
तर आता नंदिनी म्हणते, पण खरं सांगू का, सगळ्यात खरी गंमत तर आई आल्या त्याच वेळी आली. खरंच छान गंमत आली. तर जीवा म्हणतो, हो ना. आता पार्थ मोठमोठ्याने रम्याला हाका मारत असतो, परंतु रम्या काही ओ देत नसते आणि आता हा आवाज जीवापर्यंत जातो. जीवा म्हणतो, एक मिनिट, हा आवाज दादाचा आहे ना? मग तो रम्याच्या नावाने एवढ्या मोठमोठ्याने का ओरडतोय? काय झालं असेल? एक मिनिट, मी बघून येतो. असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. तर इकडे नंदिनीला कोरड्या उलट्या होऊ लागतात. तर इकडे पार्थ मात्र भयंकर चिडलेला असतो. तो रम्याला आवाज देत असतो. मानिनीताई पार्थला शांत करत म्हणतात, पार्थ माझं ऐक, तू शांत हो, उगाच सकाळी सकाळीच तमाशा नको करूस. तर पार्थ म्हणतो, आई मला ही गोष्ट जाणून घ्यायचीच आहे की रम्याने असं का केलं आहे. जेव्हा पार्थला विचारतो, दादा काय झालंय, तर पार्थ म्हणतो, कळेल. आता वसू आत्या येताच पार्थ विचारतो, रम्या कुठे आहे? वसू आत्या म्हणतात, मला काय माहीत, सकाळी म्हणाली की मी बाहेर जाऊन येते आणि कुठेतरी गेली आहे. मला कुठे गेली ही खरंच माहीत नाही आहे. परंतु पार्थ, मी तर आज पहिल्यांदा बघतेय की सकाळीच सकाळीच तुला रम्याची कशी काय आठवण झाली? तर पार्थ म्हणतो, रम्याने रिझाईन केलंय आणि हो, ते सुद्धा मेल करून सांगितलं आहे. जीवा म्हणतो, काय, कशासाठी? वसू आत्या म्हणतात, हो का, बरं झालं, खरंच लवकर तिला चांगली बुद्धी आली. तर आता पार्थ म्हणतो, तुम्हाला आनंद होतोय का? जीवा म्हणतो, आत्या अगं तुला कळतंय का हे किती अनप्रोफेशनल वागणं आहे? तर आता वसू आत्या म्हणतात, हे बघ, मला यातलं सगळंच काही कळत नाही, परंतु एक मात्र नक्की, तिने जे काही केलं आहे ना ते योग्यच केलं. तर आता जीवा आणि पार्थ एकमेकांकडे पाहू लागतात. मानिनीताई म्हणतात, वसुताई अहो, रिझाईन करण्या अगोदर कळवायला हवं असं नाही का वाटत तुम्हाला? तर वसू आत्या म्हणतात, अगं पार्थ म्हणतोय ना की तिने मेल केला आहे, मग झालं की, अजून काय सांगायला हवं? तर जीवा म्हणतो, अगं पण आपण एकाच घरात राहतोय ना, मग तोंडाने नाही का सांगू शकत? तर पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली, आणि तिला जर एम्प्लॉई प्रमाणे जर वागायचंच होतं तर 1 महिन्याच्या नोटीस पिरियड द्यायचा होता आणि त्यानंतर तिने रिझाईन द्यायला हवं होतं. हे असं न सांगता आता पार्थ पुढे काही बोलणार तर वसू आत्या म्हणतात, कोणत्या तोंडाने सांगेल आणि का सांगेल? मला एका प्रश्नाचं उत्तर दे पार्थ, मला एक सांग की या घरात तिच्याशी कधी कोणी चांगलं वागलंय का? म्हणजे तिला असं वाटावं की बाबा मी कंपनी सोडते की तुम्हा सगळ्यांपैकी कोणाला तरी येऊन सांगावं? माझी रम्या एवढी हुशार आणि या पदासाठी क्वालिफाईड असताना सुद्धा तिच्यापेक्षा कमी क्वालिफाईड असणाऱ्या लोकांना तू तिची कामं देत होतास. हा, आता रम्याने जर स्वतःहूनच कंपनी सोडली आहे तर मग तुझ्या नाकाला का मिरच्या झोंबतायत? आता पार्थ काही बोलायला जाणार तर वसू आत्या म्हणतात, नाही नाही पार्थ, तू तर काही बोलूच नकोस ना, तू तुझ्या आयुष्यात तिला स्पेशल जागा दिलीस ना ऑफिसमध्ये. तर वसू आत्यांना आता पार्थ म्हणतो, काय आहे ना वसू आत्या, तू पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र करतेस. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तिला जर जॉब सोडायचा होता तर रम्याने तसं कळवायला हवं होतं आणि तेही अगोदर. वसू आत्या म्हणतात, पण तू कधी तिला सिरियसली घेतलंयस? नाही, तू आठवून बघ पार्थ, तू शेवटचं कधी तिच्याशी चांगला वागला होतास? कधी तिच्याशी बरं बोलला होतास? आठवतंय का? नाही ना? मग तसंही ती संज्ञा नाही, त्यामुळे तिला जे वाटतं ते तिने केलं. आणि मला काय वाटतंय पार्थ, तुझी जर ऑफिसची कामं इतकीच अडली असतील ना तर काही माणसं रिकाम टेकडी डिटेक्टिव्हगिरी करत फिरतात ना, त्यांना लाव ना कामाला. असं म्हणत वसू आत्या जीवाकडे पाहतात. वसू आत्या तिथून निघून जातात. तर जीवा पार्थला म्हणतो, दादा सोड ना, नको उगाच लोड घेऊस, मी आहे ना, आपण दोघं मिळून हे सगळं काही सॉल्व्ह करू. तर मानिनीताई म्हणतात, या दोघींचं काय करायचं ना, मला तर काहीच कळत नाहीये. रोज उठून नवीन त्रास आहे, पण नाही, आता बस झालं, आता हे आले ना की यांनाच हे सगळं काही सांभाळायला सांगते. मिथुन काका म्हणतात, वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही शांत व्हा. ते म्हणतात ना, रोजचं मड आणि त्याला कोण रड, सगळेच तुम्ही शांत व्हा. जीवा चल आपण नाश्त्याचं बघू. असं म्हणत मिथुन काका आणि जीवा तिथून निघून जातात. तर पार्थला पुन्हा फोन येतो. पार्थ म्हणतो, हो कळलंय मला. असं म्हणत पार्थ फोन ठेवतो आणि मानिनीताईंना म्हणतो, पण ही रम्या कुठे आहे? आता सगळ्यांनाच रम्याच्या या वागण्यामुळे त्रास होत असतो. तर दुसरीकडे नंदिनी आरशासमोर उभी राहते आणि तिला तिचे प्रत्येक क्षण आठवत असतात. आपण आई होऊ शकत नाही म्हणून तिचे आलेले प्रत्येक ते रिपोर्ट तिच्या डोळ्यासमोर असतात. परंतु त्याच वेळी नंदिनीला जीवाचे आधार देणारे ते शब्द आठवतात की आपण आपल्या विल पॉवरने आपल्या बाळाला या जगात त्या जगातून या जगात आणणार आहोत. नंदिनीला आता जुईचं बोलणं आठवतं, जी बाय एवढ्या पोरांचा जीव वाचवते ती आई झाल्या बिगर राहणार आहे का? तू आई होशील आणि तीही 1 नंबर. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला उचलून घेऊन येतो आणि म्हणतो, हत्तीवरून साखर वाटा, माझी बायको आई होणार आहे. तर मानिनीताई म्हणतात, खरंच किती छान गोष्ट आहे आणि किती आनंदाची बातमी आहे. आता या घराला कुणाचीच नजर नको लागायला. तर त्याच वेळी आता रम्या माप ओलांडते आणि म्हणू लागते, लागणार म्हणजे आम्हालाही पेढे वाटावे लागणार, कारण आता आमचं लग्न झालं आहे.
आणि आम्ही सुद्धा इथेच राहणार. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता या सगळ्यावर नंदिनी आणि काव्य कशा प्रकारे मार्ग काढतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.